अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक हो। आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। माईबाप सज्जनांचं स्वागत आहे। पहा, आपली भारतभूमी आहे ना, ही संत महात्मे आणि देव अवतारांनी पावन झालेली भूमी आहे। आणि या भूमीमध्ये, या पवित्र भूमीमध्ये अनेक भक्तांना संकटातून वाचवण्यासाठी बघा आपल्या भगवंतानं अनेक अवतार घेतली। त्यापैकी एक महान म्हणजे दयाळू अवतार, ते म्हणजे श्री गुरुदेव दत्त। श्री गुरुदेव दत्त म्हणजे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिमूर्तीचं संयुक्त स्वरूपच मानलं जातं ना। ते आपल्या भक्तांच्या संकटात नेहमी धावून जातात। श्रद्धा आणि विश्वास ठेवणाऱ्या भक्तांवर ते नेहमी कृपाच करतात ना। म्हणजेच आपल्या आयुष्यामध्ये आहे ना, दत्त गुरूंची जर कृपा झाली तर आपल्या जीवनामध्ये आहे ना, समतोल निर्माण होतो। आणि जर आपल्या जीवनामध्ये समतोल निर्माण झाला ना, तर आपल्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहत नाही। आपल्या जीवनामध्ये पैसा, संपत्ती, सुख सर्व काही येऊन जातं। बघा, एका छोट्याशा उदाहरणाद्वारे आपण स्पष्ट करू। एका छोट्या गावामध्ये बघा, गोविंद नावाचा गरीब व्यक्ती पण अत्यंत श्रद्धाळू होता। तो राहत होता। गोविंद रोज सकाळी उठून स्नान करून श्री गुरुदेव दत्तांची पूजा करत असे। त्याचं जीवन होतं ना, खूप साधं होतं। तो रोज मेहनत करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता। गोविंदाला श्री दत्तांवर प्रचंड विश्वास होता। तो रोज श्री गुरुदेव दत्त हा नामजप करत असे। गावातील लोक आहेत ना, त्याच्या भक्तीनं कौतुक करत, पण काही लोक त्याची थट्टा देखील करत असत। ते म्हणायचे, देवाचे नाव घेऊन पोट भरत नाही। आणि आज सुद्धा आपण असं म्हणतो। या कलियुगामध्ये आहे ना, बघा कोणाच्या जीवनामध्ये दुःख आलं ना, नाहीतर तो भरपूर श्रीमंत असेल तर तो गरिबाला काय म्हणतो बरं? देवाचं नाव भरून तुझं पोट भरणार नाही, तुला काम करावं लागेल। पण हा व्यक्ती आहे ना, तो खूप वेगळा होता। पण गोविंद कधीही निराश झाला नाही। तो नेहमी म्हणायचा, माझे दत्तगुरू आहेत ना, माझी नेहमी काळजी घेतात। एक दिवस गोविंदावर मोठं संकट आलं। त्याचं काम बंद झालं आणि त्याच्या घरात अन्नधान्य संपलं। कुटुंब उपाशी राहण्याची वेळ आली। पत्नी आणि मुलांना त्रास होताना पाहून गोविंदाचे मन दुःखी झाले। त्या रात्री तो मंदिरामध्ये जाऊन श्री गुरुदेव दत्तांसमोर बसला। त्याच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते। तो म्हणाला, हे दत्तगुरू, मी कधीही तुमचा विश्वास मोडला नाही। आता माझ्या कुटुंबाला संकटातून वाचवा। गोविंद पूर्ण श्रद्धेनं या प्रार्थना करत राहिला। रात्र झाली आणि तो मंदिरातच झोपला। त्या रात्री गोविंदाला स्वप्न पडलं। स्वप्नात एक तेजस्वी साधू त्याच्या समोर उभा होता। त्या साधूनं गोविंदाला सांगितलं, उद्या सकाळी गावाबाहेरील वाड्याच्या झाडाजवळ तिथे तू जा आणि तिथे तुला तुझ्या संकटाचा मार्ग सापडेल। सकाळी उठल्यावर गोविंदाला स्वप्न आठवलं। त्यानं विश्वास ठेवून गावाबाहेर जाण्याचा निर्णयसुद्धा घेतला। गोविंद वडाच्या झाडाजवळ पोचतो। तिथे त्याला एक वृद्ध साधू बसलेले दिसतात। त्या साधूनं गोविंदाला बोलावलं आणि म्हणाले, बाळा, तू खूप श्रद्धाळू आहेस। तुझ्या भक्तीनं दत्तगुरू प्रसन्न झाले आहेत। साधूनं गोविंदाला एक छोटी पिशवी दिली आणि सांगितलं, ही पिशवी घरी घेऊन जा आणि गरजेनुसार वापर। गोविंदानं नम्रतेने ती पिशवी घेतली आणि घरी गेला। घरी जाऊन त्यानं ती पिशवी उघडली तर त्यात धान्य आणि पैसे होते। गोविंद आणि त्याच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला। त्या दिवसापासून
गोविंदाचे दिवस बदलले, त्याला चांगली कामं मिळाली आणि त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी आली. पण गोविंदानं कधीही आपली श्रद्धा आणि नम्रता सोडली नाही. पण आपल्या या कलियुगामध्ये आहे ना, आपल्या जीवनामध्ये थोडा जरी पैसा आला ना तरी मनुष्य अहंकारी होतो. पण हा अहंकार आहे ना, तो त्याचा नाशच होतो ना. बघा, एक दिवस गोविंदा पुन्हा त्या वडाच्या झाडाजवळ गेला, पण तिथे कोणताही साधू नव्हता. तेव्हा त्याला समजलं की ते साधू दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः श्री गुरुदेव दत्त होते. गोविंदाच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. त्यानं नम्रतेने दत्तगुरूंना प्रणाम केला. बघा, ही कथा आपल्याला काय शिकवते बरं? खऱ्या श्रद्धेनं, खऱ्या विश्वासानं केलेली प्रार्थना आहे ना, ती कधीच व्यर्थ जात नाही, कधीही वाया जात नाही. जीवनात किती जरी संकट आली ना तरी भगवंत आपल्या भक्ताची साथ कधीही सोडत नाही. श्री गुरुदेव दत्त हे आपल्या भक्तांचे रक्षण करणारे आणि योग्य मार्ग दाखवणारे आहेत ना. आपणही मनापासून नामस्मरण केलं तर आपल्या जीवनातील संकटे आहेत ना, ती दूर झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, भगवंतावर आपला विश्वास असायला हवा. ज्यावेळी कुरुक्षेत्रावर पांडवांचं आणि कौरवांचं युद्ध झालं ना, त्यावेळी अर्जुनासोबत कोण होता बरं? माझा भगवंतच होता ना. अर्जुनानं भगवंतावर विश्वास ठेवला आणि मग त्या युद्धाला सुरुवात केली ना. तसा आपल्याला सुद्धा विश्वास ठेवायचा आहे. मग आपल्या जीवनामध्ये काही झालं तरी चालेल. बघा, भगवान विष्णूंचा अवतार आहे ना, म्हणजे श्रीकृष्णाचा अवतार खूप बुद्धिमानाचा अवतार आहे ना. आणि अर्जुन पांडवांपैकी एक सर्वात पराक्रमी धनुर्धर. बघा, कुरुक्षेत्राचं युद्ध सुरू होणार होतं. अर्जुन आपल्या नातेवाईकांवर म्हणजे कौरवांवर बाण चालवायला तयार नव्हता. त्याला वाईट वाटत होतं. तो म्हणाला, मी माझ्याच लोकांना कसं मारू बरं? कृष्णाने सांगितलं. कृष्ण अर्जुनाचा सारथी रथ चालवणारा. बघा, तुमच्या लक्षात आलं असेल, त्यानं अर्जुनाला जीवनाचं मोठं ज्ञान दिलं. बघा, यालाच आपण भगवद्गीता म्हणतो ना. म्हणजे पहिली शिकवण म्हणजे कर्तव्य करणं, म्हणजे योग्य काम करणं, परिणामाची चिंता करू नकोस. श्रीकृष्णांना अर्जुनाला सांगितलं, अगोदर योग्य तुझं काम कर. ते काम कोणतंही असू दे आणि त्याच्या परिणाम काय होतील ना, ते कधीच तू पाहू नकोस. दुसरी गोष्ट म्हणजे आत्मा अमर आहे. शरीर मरतो पण आत्मा कधी मरत नाही. बघा, ज्यावेळी कुरुक्षेत्रावर अर्जुन होता ना, तेव्हा अर्जुन भगवंताला विचारू लागला, हे तर माझे सर्व नातेवाईक आहेत, मी यांना कसं मारू बरं? बघा, तेव्हा श्रीकृष्णानं अर्जुनाला सांगितलं ना की आत्मा आहे ना, आत्मा कधीही मरत नाही. जेव्हा मनुष्याचा मृत्यू होतो ना, तेव्हा वेगवेगळ्या प्रमाणे त्याला शिक्षा दिल्या जातात. पण जो आत्मा धर्माच्या मार्गाने काम करतो, त्याच्या जीवनामध्ये आहे ना, शुभ होत असतं. पुढची गोष्ट म्हणजे निष्काम कर्म. फळाची अपेक्षा न ठेवता काम करणं, त्यालाच निष्काम करणं म्हणतात ना. म्हणजे तुझ्या जीवनामध्ये काही झालं ना, तू कुणाला मदतसुद्धा केली, त्याने तुला मदत करावी, म्हणजे ही फळाची अपेक्षा आहे ना, ती कधीच ठेवू नकोस. म्हणजे ज्याप्रमाणे आपण बघा कर्णाला दाणी म्हणतो ना, कोणतीही अपेक्षा नसावी. कोणतीही कितीही संपत्ती दुसऱ्याला द्यायला लागली तरी चालेल, पण म्हणून कर्णाचं नाव अग्रगण्य आहे ना. बघा, आपण भगवंताने अर्जुनाला दिलेले शिकवणी पाहत आहोत. धर्मासाठी लढ, अन्यायाविरुद्ध उभं राहणं, हाच खरा धर्म आहे. बघा, अर्जुनाला या भगवद्गीतेचं काही समजलं का बरं? बघा, कृष्णाचं ज्ञान ऐकून अर्जुनाचा गोंधळ दूर झाला. तो म्हणाला, आता मला समजलं, मी माझं कर्तव्य करेन. आणि मग तो युद्धासाठी तयार झाला. बघा, म्हणजे जीवनात कधी कधी कन्फ्युजन येतो ना, त्यासाठी भगवंत पाहिजे आपल्या जीवनामध्ये. असं म्हणतात ना, मनुष्याचं जीवन आहे ना, मनुष्य म्हणजे चुकीचा पुतळा आहे. तो प्रत्येक वेळेला चुकत असतो.
पण जर आपल्या मागे पुढे भगवंत असेल ना, तर आपल्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल. म्हणून तेव्हा योग्य मार्गदर्शन आहे ना, जसं श्रीकृष्णानं दिलं ना, तसं खूप महत्त्वाचं असतं. नेहमी सत्य आणि धर्माच्या बाजूनं उभं राहणं हेच आपलं कर्तव्य आहे. नाहीतर आपण या कलियुगामध्ये पाहतो ना, सत्याच्या बाजूनं कोणी असतं का बरं? कोणीच नाही. ते असत्य असतं ना, ते नेहमी म्हणत असतो मी सत्य आहे. पण सत्य असं कधी म्हणतं का मी असत्य आहे? बरं, ते सत्यच असतं. थोडा तुमच्या जीवनामध्ये वेळ लागेल, पण सत्याचा पराजय कधीच होऊ शकत नाही. म्हणजेच ज्यावेळी माणसाच्या जीवनामध्ये अहंकार येतो ना, त्याचं वाटोळं झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे अहंकार माणसाला आहे ना, ज्याला वाटायचं पैसा म्हणजे सर्व काही, गरीब म्हणजे काहीच नाही, माझ्या पायाखालची धूळ. पण जेव्हा भगवंत दृष्टी देतात ना, भगवंत त्याला त्याची जागा दाखवतो, तेव्हा सर्व काही बदलून जातं. म्हणजे काय बरं? बघा, आपण एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया की अहंकाराचा नक्की अंत कसा होतो. आणि जर भगवंताची कृपा असेल ना, तर सर्व काही मनासारखं होतं. एका गावामध्ये रघुनाथ नावाचा एक श्रीमंत व्यापारी राहत होता. मोठा वाडा, गाड्या, शेतजमीन, दुकानं, पैशाची काहीच कमी नव्हती. गावात त्याचं नाव मोठं होतं, पण त्याच्या मनात एक मोठा दोष होता, तो म्हणजे अहंकार. तो गरिबांचा तुच्छ समजायचा, गरजू लोकांना मदत करायचा नाही, आणि कोणीतरी काही मागायला आलं ना की त्यांना अपमान करून हाकलून द्यायचा. गावातली माणसं त्याला खूप घाबरत होती, कारण त्याचा शब्द म्हणजे आदेशच होता. पण लोक मनातल्या मनात म्हणायचे, पैसा आहे म्हणून काय झालं, मनात माणुसकीच नाही. रघुनाथची पत्नी मात्र फार चांगली होती. ती नेहमी देवपूजा करायची, दानधर्म करायची. तिला बघा भगवंतावर खूप विश्वास होता, खूप श्रद्धा होती. ती सकाळी उठून बघा सद्गुरूंच्या फोटोंवर दिवा लावायची आणि म्हणायची, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या घरामध्ये सद्बुद्धी राहू. पण रघुनाथ तिची थट्टा करायचा. तो म्हणायचा, तुझा देव तुला पैसे देतो का बरं? मेहनतीने पैसा मिळतो, देव काही करत नाही, ही सगळी अंधश्रद्धा आहे. पत्नी शांत राहायची, कारण तिला माहीत होतं की अहंकाराचं उत्तर आहे ना, देव वेळेवर देतो. एक दिवस गावात खूप मोठा दुष्काळ पडला. पाऊसच झाला नाही. लोकांची शेती वाळून गेली. गरिबांची परिस्थिती फार वाईट झाली. अनेक घरात चूळ पेटेना. लोक गावभर भीक मागायला लागले. काही लोक तर उपाशीपोटी रडत रडत रघुनाथच्या वाड्याकडे येऊ लागले, कारण रघुनाथकडे खूप धान्य होतं, गोदामं भरलेली होती. पण रघुनाथ मदत करण्याऐवजी दरवाजावर पहारेकरी वेळेवर ठेवायचा आणि म्हणायचा, कोणालाही आत येऊ देऊ नकोस, माझं धान्य आहे. एक दिवस एका वृद्ध आजीनं हात जोडून विनवणी केली, बाळा 2 मूठ धान्य दे, नातवंडं उपाशी आहेत. रघुनाथ चिडला. त्यानं तिला ओरडून हाकललं, जा इथून, माझ्याकडे फुकट देण्यासाठी काही नाही. आजीचा चेहरा उतरला. ती रडत रडत निघून गेली. हे दृश्य रघुनाथच्या पत्नीनं पाहिलं. तिचं मन दुखावलं गेलं. ती देवघरात गेली आणि दत्तगुरूंच्या फोटोसमोर उभी राहिली. डोळ्यात पाणी आलं आणि ती म्हणाली, दत्तगुरू, या घरात संपत्ती आहे, पण मनात दया नाही. यांना सद्बुद्धी द्या. त्या रात्री रघुनाथ झोपला, पण त्याला झोपेत एक विचित्र स्वप्न पडलं. स्वप्नात त्यानं पाहिलं की त्याचा मोठा वाडा अंधारात आहे. घरात कोणीच नाही, गोदामात धान्य नाही, पैसा नाही, सर्व काही रिकामं, आणि बाहेर लोक हसत आहेत. तो घाबरून उठला आणि त्याच्या कपाळावर घाम आला. तो उठून पाणी प्यायला गेला, तेव्हा त्याला घरात काहीतरी आवाज ऐकू आला. तो आवाज गोदामातून येत होता. रघुनाथनं दिवा घेतला आणि गोदामाकडे गेला. दरवाजा उघडताच तो थक्क झाला.
गोदामात उंदरांनी धुमाकूळ घातला होता. धान्याचे पोते फाटले होते. सगळीकडे धान्य पसरलं होतं. उंदीर धान्य कुरतडत होते. रघुनाथ घाबरला. तो जोर जोरात ओरडत होता. अरे हे काय झालं? त्यानं नोकरांना उठवलं, पण उंदरांची संख्या इतकी होती की कुणालाच काही करता येईना. सकाळपर्यंत गोदामातली बरीच धान्याची पोती खराब झाली होती. रघुनाथचं मन हादरलं. तो म्हणाला, मी एवढं साठवून ठेवलं आणि एका रात्रीमध्ये नुकसान झालं. दुसऱ्या दिवशी त्यानं गावातल्या लोकांना बोलावलं आणि म्हणाला, कोणी उपाय सांगा, माझं धान्य वाचवा. गावातल्या लोकांनी सांगितलं की दत्तगुरूंची ही लीला आहे. तुम्ही गरिबांना धान्य दिलं नाही ना, म्हणून देवाने तुमचं धान्य उंदरांच्या हातामध्ये दिलं. हे ऐकून रघुनाथ चिडला आणि तो म्हणाला, देव वगैरे काही नसतं, हा फक्त योगायोग आहे. पण त्या दिवशी संध्याकाळी अजून मोठं संकट आलं. रघुनाथच्या दुकानाला अचानक आग लागली. बाजारात लोक धावत आले. आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण आगीने दुकानातील कापड माळ सगळं जाळून टाकलं होतं. काही वेळातच त्याचं मोठं नुकसान झालं. रघुनाथ आता पूर्णपणे कोळमडला होता. त्याला समजत नव्हतं हे माझ्याच बाबतीत का घडतं बरं. तो रात्री घरी आला. त्याची पत्नी शांतपणे देवघरामध्ये दिवा लावत होती. रघुनाथनं तिला रागानं विचारलं, हे सगळं काय होतंय बरं? माझं गोदाम, माझं दुकान, सर्व काही नष्ट होतंय. पत्नीने नम्रपणे सांगितलं, स्वामी तुम्हाला शिकवत आहेत, पैसा मोठा नाही, माणुसकी मोठी आहे. रघुनाथनं हातात डोकं धरलं. पहिल्यांदाच त्याच्या मनामध्ये अपराधीपणा आला होता. त्यानं विचार केला, मी खूप चुकीचं वागलो, मी लोकांचा अपमान केला, कदाचित हाच माझा परिणाम आहे. त्याच रात्री रघुनाथला पुन्हा स्वप्न पडलं. स्वप्नात एक तेजस्वी साधू त्याच्या समोर उभा होता. साधूचा चेहरा गंभीर होता. त्याच्या डोळ्यामध्ये करुणा होती. साधू म्हणाला, रघुनाथ तुझ्याकडे धन आहे ना, पण मन रिकामं आहे. गरिबांची भूक तुला दिसली नाही. आता तुझा अहंकार आहे ना, मोडल्याशिवाय तुला शांती मिळणार नाही. रघुनाथ घाबरून म्हणाला, तुम्ही कोण आहात बरं? साधू फक्त हसला आणि म्हणाला, मी तुझ्या जवळच आहे, पण तू मला ओळखत नाहीस. इतकं बोलून साधू नाहीसा झाला. रघुनाथ घाबरून जागा झाला. त्याच्या मनात आता एकच नाव घुमत होतं, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पहाटे त्यानं पत्नीला उठवलं. तो म्हणाला, मला दत्तगुरूंच्या गावी जायचं आहे, दत्तगुरूंचं दर्शन घ्यायचं आहे. पत्नीच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू आले. ती म्हणाली, दत्तगुरू आहे ना, तुमचं मन बदललं. आता आपण दुसऱ्याच दिवशी दत्तगुरूंना भेटायला जाऊ. बघा, रघुनाथ पहिल्यांदा शांत दिसत होता. तो वाटेत सतत म्हणत होता, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्याकडून मोठी चूक झाली आहे. बघा, दत्तगुरूंच्या स्थळी पोचल्यावर त्यांनी मंदिरामध्ये प्रवेश केला. गर्दी खूप होती. पण रघुनाथ आत गेल्यावर अचानक त्याला एक वृद्ध साधू दिसला. तोच चेहरा, तेच तेज, तो स्वप्नातला साधू होता. रघुनाथचा थरकाप उडाला. त्यानं लगेच त्या साधूच्या पायावर डोकं ठेवलं आणि रडत रडत म्हणाला, महाराज मला माफ करा. माझ्या अहंकारामुळं मी खूप पाप केलं आहे. साधूनं त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला, अहंकार हा सर्वात मोठा शत्रू आहे. दया, सेवा, नम्रता ही ठेवशील ना, तरच तुझं जीवन धन्य होईल. रघुनाथ रडत रडत म्हणाला, स्वामी मला योग्य मार्ग दाखवा. साधू म्हणाला, परत जा आणि गावातल्या गरिबांना मदत कर. तुझं धान्य, तुझं धन हे सर्व तुझं नाही, हे ईश्वरानं तुला दिलेलं आहे, लोकांच्या सेवेसाठी दिलेलं आहे. इतकं बोलून साधू उठला आणि गर्दीत हरवला. रघुनाथ आणि त्याची पत्नी स्तब्ध झाले. त्यांनी शोधलं, पण साधू कुठेच दिसेना. तेव्हा पुजाऱ्यानं सांगितलं, बाळा ते दत्तगुरू होते.
ज्याला श्रद्धा असते त्यालाच स्वामी दर्शन देतात. हे ऐकून रघुनाथ संपूर्ण देह थरथरला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, दत्तगुरू मला क्षमा करा, मी आजपासून बदलणार. ते दोघे घरी परतले. रघुनाथनं दुसऱ्या दिवशी गावामध्ये जाहीर केलं, आजपासून माझ्या गोदामातील धान्य गरजू लोकांना दिलं जाईल, कोणालाही उपाशी राहू देणार नाही. गावातले गरीब लोक आनंदाने आले. रघुनाथ स्वतःच्या हाताने त्यांना अन्न देऊ लागला. त्यानं त्या वृद्ध आजीला शोधून काढलं आणि तिच्या हातात पोतं दिलं. तो म्हणाला, आई मला माफ कर, मी खूप मोठी चूक केली आहे. आजीच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, बाळा, आज तुझ्या मनामध्ये देव जागा झाला. रघुनाथने गावामध्ये अन्नछत्र सुरू केलं. रोज लोकांना जेवण मिळू लागलं. त्यानं मंदिरात दान दिलं, गरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी मदत केली आणि सर्वात मोठं म्हणजे त्यानं स्वतःचा अहंकार सोडला. काही दिवसांनी आश्चर्यकारक घटना घडली. गावामध्ये जोरदार पाऊस पडला. शेतात पिकं आली. दुष्काळ संपला. लोकांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला. या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? जर भगवंतावर तुमची श्रद्धा असेल ना, भगवंतावर तुमचा विश्वास असेल, म्हणजेच दत्तगुरूंवर तुमचा विश्वास असेल, तर तुमचा विश्वास कधीच मोडला जाणार नाही. ही दत्तगुरू अशी देवता आहे ना, तुम्ही जर मनापासून दत्तगुरूंची सेवा केली, दत्तगुरूंचं नामस्मरण केलं ना, तर तुमच्या जीवनाचं भलंच झाल्याशिवाय राहणार नाही, तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काहीही न करता आपण शांतपणे दत्तगुरूंना शरण जा, दत्तगुरूंचं नामस्मरण घ्या, 2 वेळची उपासना करा, चांगले कर्म करा. बघा मग तुमच्या जीवनामध्ये दत्तगुरू आल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक दिवस तुमचा आनंदाला जायची सुरुवात होईल. प्रत्येक दिवसामध्ये आनंद निर्माण होईल. आणि हीच पावती आहे ना, दत्तगुरू आपल्यालाही पोच पावती देणार आहेत. म्हणून आजपासून दत्तगुरूंची भक्ती करा, दत्तगुरूंची सेवा करा. दिवस वाया घालवू नका, एक क्षणसुद्धा वाया घालवू नका. तुमच्या जीवनामध्ये आहे ना, समाधान आणि आनंद येणार आहे. जय जय रघुवीर समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.